शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून सुद्धा हजारो शेतकऱ्यांना चुकारेच मिळालेले नाही। जिल्ह्यात तब्बल 44,000 शेतकरी अद्याप पैशांच्या प्रतीक्षेत आहेत। 597 कोटींची खरेदी पूर्ण झाली असताना सुद्धा कोट्यवधी रुपये थकीत आहेत। ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असतानाही निधी अभावी चुकारे रखडलेत। त्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे। जे शासनाला जेवढी पूर्तता करायची होती ती पूर्तता शासनाने केली नाही। जेवढी खरेदी शासनाने केली त्या खरेदीपुरता त्यांना पेमेंट पाठवलेला नाही। काही अर्ध्या लोकांना पेमेंट मिळाले, अर्ध्या लोकांना मिळाले नाही। त्याच्यानंतर रब्बी हंगामाकडे वळला आहे आणि रब्बी हंगामाकरिता जे लागणारी सामुग्री आहे तो कुठून करणार आहे, कारण त्याला खरीप हंगामाचा मोबदलाच मिळाला नाही। त्यामुळे आज शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये वळत आहे। शेतकऱ्यांना कळू इच्छितो की दिनांक 23/12/2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे त्याची रक्कम या कार्यालयास प्राप्त झालेली होती। ती रक्कम या कार्यालयाकडून संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेली आहे। उर्वरित रक्कमसाठी पाठपुरावा सुरू असून जशी रक्कम या कार्यालयास प्राप्त होईल आणि त्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई करणार आहोत। गोंदिया जिल्ह्यामध्ये धान बोनस प्रकरणात 1,13,00,000च्या फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यावर शेतकरी आक्रमक झाले। सालेकसा तालुक्यातील 2 खरेदी संस्थांच्या 28 संचालकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 13 पैकी 11 संस्थांकडून रक्कम वसूल सुद्धा करण्यात आली आहे। उर्वरित 2 संस्थांकडून वसुली सुरू असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली। पण शेतकऱ्यांना बोनस अद्याप मिळाला नाही, त्यामुळे 15 दिवसांमध्ये पैसे मिळाले नाहीत तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। काहींनी स्वतःची जमीनच नसताना सुद्धा नोंदणी केली, तसेच काहींचे वारसदाराची नोंदणी होत्या। या अशा ज्या की अवैध ज्या नोंदी झाल्या होत्या त्या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत चौकशी होऊन माननीय तहसीलदार यांनी चौकशी अहवाल या कार्यालयात सादर केलेला होता। त्यानुसार संबंधित अवैध नोंदणी केलेल्या जवळजवळ 13 संस्था होत्या। त्यापैकी 11 संस्थांनी या कार्यालयाकडे त्यांच्याकडे असलेली अवैध बोनसची रक्कम या कार्यालयाकडे जमा केली। उर्वरित 2 संस्थांनी रक्कम जमा न केल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार तहसीलदार सालेकसा यांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेली होती। ऑफिसमध्ये जाऊ स्वतः एवढा परेशान झालो की ते डीएमओ साहेब सांगतात आज येईल, उद्या येईल, परवा येईल, असे करते करते आज 4 महिने झाले तरी पण आजही बोनस आलेला नाही। आत्ताच आणि त्यांनी माझं नाव बघेड्याची शेती सरकारी शेती म्हणून तिथला 7/12/144 गट नंबरचा ऑनलाईन केला आहे। तर हे जर संस्थावाले जर असेच सरकारी जमिनीचा 7/12 ऑनलाईन करत असतील तर आम्हाला का माहीत शेतकऱ्यांना। राज्यातल्या वीज दरवाढीवरून राजकारण तापलेलं असल्याचं चित्र आहे। काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। राज्यात वीज दर हा 20 ते 40% वाढणार असल्याचा दावा करत सामान्य माणसाची कंबर मोडण्याचा निर्णय सरकार घेत आहे असं त्यांनी म्हटलंय। अदानींना फायदा करून देण्यासाठीच वीज विभागाचं हे धोरण बदललं जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला। त्याचसोबत त्यांनी शेजारच्या राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेत वीज खूप स्वस्त आहे असाही दावा केला। दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून ही माहिती चुकीची असल्याचं सांगण्यात येत आहे। बहुवर्षीय वीज दर धोरण असतं, दर 5 वर्षाला असतं ते, आणि ते 3 वेळा बदलण्यात आलं। 3 वेळा त्या संदर्भामध्ये बदल करण्यात आले। एक वेळा असं सांगण्यात आलं की डायरेक्टर रिटायर झाले त्यामुळे पुन्हा नव्यानं ठेवावं लागेल। म्हणजे MSCDCL जी आहे ती प्रस्ताव MERCकडे देते आणि MERC त्याला मंजूर देत असते। आता याच्यामध्ये धोरणामध्ये बदल केल्यामुळे 20 ते 40% वीज दर वाढणार आहेत। 16% दरवाढ जी आहे ती सामान्य ग्राहक जो आहे तुमच्या आमच्यासारखा त्याच्यावर पडणार आहे। महावितरणच्या माध्यमातून महाराष्ट्रामधले पुढच्या 5 वर्षांमध्ये विजेचे दर कमी कसे होतील या दृष्टीने याचिका दाखल केली।
ती याचिका MERCकडे दाखल झाली. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काही तांत्रिक बाबींचे कंप्लायन्स करण्यासाठी सध्या हिअरिंग चालू आहे. मात्र हिअरिंग झाल्यानंतर देखील विजेचे दर हे कमी होणारच हे मी तुम्हाला दाव्याने सांगू इच्छितो. अतुल लोंढेंना मी स्मरण करून देतो, त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र अंधारात होता, लोड शेडिंग होतं. मात्र 2014ला देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्र हा लोड शेडिंग मुक्त झालेला आहे, हे लक्षात घ्या.